ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। चला येतो मग काका आता उद्यापासून हे चष्मे, ही गाडी आणि तुमचं दप्तर काहीच नाही चालन. फक्त पेपराचा पॅड घेऊन याचा लिहायचा आणि पेन, याच्या व्यतिरिक्त काही दिसलं नाही पाहिजे. सांगू राहिलो तुम्हाला, नाही तर मग माणसा जर हे काही दिसलं तर मुख्याध्यापक सरचं सारखं सांगणं घरी वापस हाकलून द्यायचं म्हणून. बरं बरं. आता तात्या निधी आली ना तुम्हाला, आता मोहीम चालू करून द्या गाव स्वच्छ म्हणून. गाव स्वच्छ करायची बी मोहीम आणतो आणि आता एक नवीन मोहीम अशी आणतो जे सगळ्याच्या भविष्यासाठी चांगली राहील आणि सगळ्यासाठी चांगली राहील. अशी कोणती नवीन मोहीम आणू तात्या तुम्ही, आम्हाला सांगा ना. वा वा, तुम्हाला तर सांगाच लागेल ना ते मोहीम. मोहिमेचं नाव आहे 5 झाडे लावा आणि पैसे मिळवा. काय म्हणते सरपंच साहेब, कायची मीटिंग होय? हा, एकदम घनघोर चर्चा दिसू राहिली मला तर. अरे उद्यापासून आहे म्हणते तुमची 10वीची परीक्षा. चला जा ना अभ्यास करा. मग इथं काय गोष्टी ऐकू राहिल्या आमच्यावाल्या? जा घरी जा, अभ्यास करा चांगले आणि पास व्हा. काहीतरी नाव मोठं करा बाबा, आमचं बी, घरच्याचं बी आणि गावाचं बी. कलेक्टर गिलेक्टर काहीतरी बना, PSI IPS. हे चोर चकाडीचे धंदे बंद करा तुमचे आता. अरे आता माणसाच्या येवणीत आलाय माणूस तर काही ना काही बनालेच आलाय, काही ना काही तर बनानच माणूस. हा, त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ ना. नाव तसंही मोठं होणारच आहे आज ना उद्या, आणि तसंही मोठं होणारच आहे. जाऊ द्या ना, परीक्षा तर जिंदगीभर लागल्या. हे असा जो टाइम भेटते सगळ्या सोबत बोलायचा, हा नाही भेटत ना डबल, म्हणून हा महत्वाचा आहे. आणि ते 10वीचे पेपर तुमचे महत्वाचे नाही आहे, नाही? 3 वर्षापासून तुम्ही विषय काढू राहिले. कधी होसान पुरे विषय, कधी काढसान तुम्ही? का जिंदगीभर हे चोऱ्या चकाळच करसान? हा, का चांगले शिकू राहिले, तुम्हाला शिकायला भेटू राहिलं, शिकून घ्या बरं, नाही तर जिंदगीभर पस्तावसान. चोरही म्हटलं तर चोर बनाले पोलीसवाल्यापेक्षा बी जास्त स्ट्रगल आहे. तुम्हाला माहित नाही काय किती मेहनत करायला लागते चोराले बी? हा, किती हुशारीनं चोरी करायला लागते, सापडला तर झोडपे खा लागते. लय कठीण आहे. एक टाइम लय माणसानं पोलीस भरती मारा पण हे चोर भरती नाही मारा, एवढी कठीण आहे चोर भरती. मग तुम्ही निश्चयच केलाय का तुम्हाला चोर बनायचं आहे म्हणून? हट, आम्ही काय चोर अनगिरी बनू? चोरीत नाही काही पडला आहे काय? हा, काही कामाची गोष्ट नाही आहे. मेहनतीच्या भरोशावरच करावं माणसानं. कोणाचा 1 रुपया खावा बी नाही, कोणाला 1 रुपया द्यावा बी नाही. मग ते पैसे वापस देऊन देणार आहे? ते सरपंचाच्या निवडणुकीसाठी मावाले पैसे घेतले होते ते वापस देऊन देणार मग मला. आता तुम्हीच तर म्हणून राहिले कोणाचा 1 रुपया घ्यायचा नाही, कोणाला 1 रुपया द्यायचा नाही. ते तर हक्काचे आहे, ते कसे काय वापस भेटणार आहे? ते तर तुम्ही कमी दिले, तुम्ही तर आणखी द्यायला पाहिजे. ते आणि कुठं गेले होते म्हटलं तुम्ही? हे चष्मे आणि गाडी आणि बॅग गेले कुठं होते? पावडर लावलं दिसू राहिलं घालाले तर. शाळेत गेलो होतो पाटील, शाळेत येणे जाऊ काय? हे असे जाता का रे तुम्ही शाळेत? हा, आम्ही लेका लायण्याचं मोठं झालो पण कधी म्हटलं हे असं शाळेत नाही गेलो जसे तुम्ही चालले आता. हे गाडी आणि चष्मा काही समजून नाही राहिलं. शाळेतच चालले ना तुम्ही, का आधी कुठं चालले? मल्ले वाटरोल राहायचे शाळेत गेलते म्हणून तुम्ही, तुम्हाला घेतलं रे असं? शाळेत घेतलं काय? जेव्हा पहिल्या दिवशी गेलो होतो तर उशीरला झाला होता आणि बाबांनी इकडून सोडून दिलं, तिकडून आणलंच नाही. तिकडून येता येता किती पाय दुखले आमचे, मग अभ्यास नाही होत जाय. रात्रभर अभ्यास केला त्याच्यात. म्हणून मग म्हटलं चला गाडी आहे घरी पडली तर घेऊन चला, लवकर येणं होते जाणं होते. मग गाडीनं बरोबर टायमावर पोहोचले का तुम्ही? नाही ना तात्या, गाडीने लवकर पोहोचलो नाही. काय माहित कसं आहे तर काय, कशी झोप येते काही समजत नाही. कारण रात्रभर अभ्यास करतो ना आम्ही, त्याच्यानं झोपच नाही होत ना आमची पुरी. जाऊ द्या पाटील, त्याच्या काही मागं नका लागू. हे पहिले आपली मोहीम पा कोणती आली तर नवीन तात्यानं आणलेली. सांगा तात्या कोणती मोहीम होते? 5 झाडे लावा आणि पैसे मिळवायची. निधी आली वाटते तात्या. आता खर्च पाणी होऊ द्या बा, काही ना काही. निधी आली तर हा, लय दिवसाची वाट पाहू राहिलो तो निधीची. आणि धडाधड कामं करा पहिले. लय झालं काय, आता आमच्या 10वीच्या परीक्षा चालू आहे, आम्हाला पास करून द्या तुम्ही कोण्या हालतीत. तुम्हाला दोघांना सांगू राहिलो, तुम्हालाच अभ्यास करा लागणार आहे आणि 10वी पास करा लागणार आहे. मी तुमची काहीच मदत नाही करत. तुम्हाला पहिले बी वॉर्निंग दिली आहे मी आणि आता देऊ राहिलो आखरी. तुमची मी काहीच मदत नाही करणार आहे. कसं आहे, तुमची वळखी आहे मुख्याध्यापक सर सोबत. फक्त तुम्ही मुख्याध्यापक सरले एवढं म्हणा काय यायले तुम्ही दुर्लक्ष करावा. मग आम्ही रपारप गायडा नेतो आणि पेपरात उतरवतो. हा, कसं आहे, आमच्या दोघांसोबत तुमचंही नाव खराब होईल जर नापास झालो तर, म्हणून राहिलो. आणि पास झालो तर तुमचंही नाव निघा आमच्यासोबत, कारण आम्ही तुमच्यासोबत राहतो ना, म्हणून राहिलो त्या. बाकी काही नाही. तुमची वळखी आहे तर काही ना काही आमचा फायदा होऊ द्या. कसं आहे, फक्त तुम्ही बोलाचीच देरी आहे मुख्याध्यापक सरले जर म्हटलं तुम्ही का सोन्यांचे त्याला तुम्ही दुर्लक्ष करावं, म्हणजे त्याच्याविषयी काही असलं तर पकडू नका. तर होते ना आमचं काम, जमते ना, होऊन जातो ना आम्ही पास. बिलकुल नाही असे ना माई वळखी. तरी मी सारखा म्हणीन का यायले पहिले दोघांनी चेक करा, याच्याशी कॉप्या सापडल्या यायले घरी पाठवा. मस्त मस्त हो तात्या, चांगला दोस्ताना निभावू राहिले तुम्ही. हा, तुमचं काम नाही आहे का? 2 दोस्त बा आपल्याला फसले आहे 3 वर्षापासून, विषय काढू राहिले, निघून नाही राहिले. तर बाबा याचं काय, ते काम करून टाका. नाही यायला पास करून द्या असं काम नाही आहे तुमचं. नाही, कर्तव्य नाही आहे. जसं आम्ही आमचं कर्तव्य पार केलं तुम्हाला सरपंच बनवून, तसं तुमचं कर्तव्य नाही आहे आम्हाला 10वी पास करून द्यायची. नाही, मस्त मस्त आहे हो तात्या. ठीक आहे ना, काम पडत नाही का तुम्हाला? आणि ते काय आहे, निधी आली तर काय खर्च पाणी, आज संध्याकाळी काही खर्च पाणी करता पहिले, पार्टी देता बा काहीतरी.
तो निधीचा पैसा होय, त्याच्यातला 1 रुपया बी मी आडवा तिडवा खर्च करणार नाही. गावाच्या विकासासाठीच करन. पहिले सांगू राहिलो तुम्हाला. हा, चला या इकडे पहिले मोहीम आहे काय कोणती होतं ते. त्या दोघांच्या मागं नका लागू. सोमवार सांगा कशी काय मोहीम आहे तर मग त्या मोहीम मध्ये आम्ही सामील होतो. शामिल म्हणजे जो नाही तो बी शामिल होणार आहे. हा, सगळे लायण्यापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळे जण याच्यात शामिल होणारच आहे. आणि काही जोर जबरदस्ती नाही, सगळे पैशाच्या लालचीत होणार आहे. कोणती स्कीम आणली रे बा तात्यानं, ज्यानं सगळे जण लालची होणार आहे म्हणते, कोणती स्कीम होय? तर मोहिमेचं नाव आहे 5 झाडे लावा आणि पैसे मिळवा. तर ते मोहीम अशी आहे का तुमच्या घरापाशी 5 झाडं लावा आणि 200 रुपये महिना तुम्हाला चालू होऊन जाईल. म्हणजे कसं काय हो तात्या, काही समजलं नाही. 5 झाडं म्हणजे कसं, कायचे लावायचे, कसे लावायचे ते तर सांगा. सांगतो पाटील, सगळं सांगतो, शांततेत ऐका आता. 5 झाडं आपण जे आहे ते प्रत्येकाच्या घरी द्यायचे. तुम्ही याचं पालन पोषण करा, याला लायण्याचे मोठे करा. जोपर्यंत तुमच्या घरापर्यंत हे झाड राहील, म्हणजे घराच्या अंगणात हे झाड राहील, आणि तुम्ही याला पाणी वगैरे तुम्हाला रोज देणं आहे. याचं हप्त्यातून एकदा आपण निरीक्षण करत जाऊ. हे जसे जसे झाडं मोठे होय, दर महिन्याला तुम्हाला 200 रुपये महिन्याचे तुमच्या खात्यात येऊन जात जाईल. कशी वाटली तुम्हाला मोहीम सांगा? अरे ह्या पैशाच्या लालचीनं लोक झाडं लावन, त्याचं संगोपनही करन आणि त्याला भविष्यात त्याचा फायदाही होय. मस्त मस्त संकल्पना आणली हो तात्या तुम्ही. कुठून आणली, कुठून सुचलं तुम्हाला एवढं? हे संकल्पना मी सरपंच बनाच्या अगोदरपासून माझ्या ध्यानात होती, पण माझ्यापाशी एवढे पुरेसे पैसे नव्हते का मी हे लोकांना देऊ शकन. आणि लोक कसे आहे, पैशाशिवाय कोणतं काम करत नाही. मग मी म्हटलं का आपण अशी युक्ती लावू शकतो का 5 झाडं तुमच्या घरापाशी लावा, त्याचं चांगलं संगोपन करा, त्याला पाणी गिनी घाला, आणि दर महिना तुम्हाला 200 रुपये महिना. म्हणजे आपल्याला अकळत नाही आणि समोरच्याला वाटते का भरपूर पैसे भेटू राहिले. आणि भविष्याच्या लोकांसाठी ते चांगलं होते ना. काय वाटते तुम्हाला सगळ्याले? भविष्य चांगलंच आहे ना. झाडं लावले तर घरापाशी सावली भेटन, उन्हाळ्याची पक्षी येन, चिमणं पाखरे येन, म्हटलं सगळं म्हणजे व्यवस्थित होईल ना. काय वाटते तुम्हाला? मेन म्हणजे थंड हवा आहे सगळं सगळं. आणि झाड तर एकदम तुम्हाला माहित आहे गरजेचंच आहे. आता हे तात्या तुम्ही जे संकल्पना आणली ना, हे लय जोरदार आणली. हे संकल्पना कोणाच्या डोक्यात बी नाही आली आजपर्यंत आणि कोणाच्या युक्तीत बी नाही आली. पण म्हटलं तात्या का हे 200 रुपये महिना देण कोण देणार? कारण आपण जवळजवळ म्हटलं तर 100 तर घरं आपल्या गावातनी भरते. 100 आपण हे फक्त अंदाजे म्हणून राहिलो, जास्त येऊ शकते. हा, तर मग यायले 100 घराचे पकडले तर 20,000 रुपये महिना झाला. तर 20,000 रुपये महिना कोण देन तात्या? अरे पैसे कोण देन म्हणजे सर्वसामान्य जनता. सर्वसामान्य जनताचेच पैसे आपल्याला सर्वसामान्य जनतेला द्यायचे आहे. ते बी ह्या पद्धतीनं 5 झाडे लावा आणि 200 रुपये महिना घ्या. अरे सर्वसामान्य जनताचेच पैसे घेऊन त्याला 200 रुपये महिना देसान काय? ते म्हणा आम्ही कायले देऊ पैसे तर मग? हा, कसं काय म्हटलं? तुम्ही काय बोलू राहिले मला काही समजत नाही राहिलं. तुमच्या येऊ राहिलं का रे कोणाच्या समजात? तेच तर विचार पडला, काय बोलू राहिले कुकडे सकाळी सकाळीच लावून आले का आज? का होता ते एकटेच गेलते काय? राजू आम्हाला भुलले वाटते. पाहो नामदेवराव दिलीप भाऊ बोलले आपल्याला एकटेच आले मस्त. हा, 90 मारून. अरे नाही ना हो पाटील, गोष्ट तर ऐका पहिले पूर्ण. सर्वसामान्य जनतेचं म्हणजे कसं, सगळ्याचेच पैसे, आपले बी पैसे. आता सरकार आपल्यापासून कोणकोणत्या गोष्टीवर टॅक्स लावून तुम्हाला माहिती पैसे आकारते, तेच पैसे आपल्याला पाठवते निधीसाठी. पाठवते का नाही पाठवत? अच्छा, हा बरोबर आहे, बरोबर बोलले तुम्ही. म्हणजे सर्वसामान्य जनतेचाच पैसा होय जो सरकार निधी म्हणून आपल्याला पाठवते. बरोबर बोलले तुम्ही. म्हणजे असे पैसे म्हणून राहिले होते तुम्ही. नाही तर मग कसे तर का सरकार काय खिशातून देऊ राहिले काय? सरकार आपल्यापासूनच लुटून राहिले आणि आपल्याला देऊ राहिले. तर तशी जेव्हा आपल्याला निधी येन तर त्या निधीतलं काय करायचं आपल्याला? ते निधी आपल्याला गावाच्या विकासासाठीच लावायचे आहे ना. तर मग त्याच्यातले आपण 20,000 यायला देऊन देत जाऊ महिन्याचे. हा, आणि 20,000 त्या निधीतून मी काढतो. आणि जे बी आहे, ज्या गावावाल्यानं आपल्या गाववाल्यानं घरापाशी 5-5 झाडं लावले आहे त्याचं निरीक्षण करायचं. जसं आपण त्याले 1 तारखेला पेमेंट टाकू 200 रुपये महिन्याचं, तर 29 आणि 30 तारखेला पुरं गाव घुमायचं. हे आपली जेवढी टीम आहे प्रत्येकाचं. आणि ज्याच्या घरापाशी झाडं नसन त्याला ते पैसे द्यायचे नाही. काय म्हणून राहिलो मी तुम्हाला? आणि तवाच्या तवाच त्याला पैसे त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे फोन पेनं. एक आपलं बिझनेस अकाउंट उघडू, जे आपल्या सर्व पैसे त्याची ईमेल आयडी राहील आणि पासवर्ड राहील. काय म्हणता, जे निधीचे पैसे आहे आपण तेच देऊ राहिलो ना. वाह मेरे तात्या, क्या दिमाग लगाया तुमने. अरे बाप रे, लय खतरनाक. आज मला वाटू राहिलं का चांगला माणूस सरपंच बनला बा गावातला. लय जोरदार दिमाग लावलं तुम्ही. आणि हे झाडं त्याला जसं जसं माहीत पडलं झाडाचं महत्व, तसं तसं ते त्या झाडाचं संगोपन करन, मोठे करन आणि अधिक झाडं लावन. वा तात्या वा. अशानं तर तुम्ही ह्या गावातले सरपंच परमनंट होऊन जासान. लय दिमाग लावलं तुम्ही. हे मानलं बाबा तात्या तुम्हाला. आम्ही सगळ्या जागी चुकलो, पण तुम्हाला सरपंच पदी बनवण्यात आम्ही नाही चुकलो बा, हे मानलं. पण तुम्हाला लय जोरदार दिमाग लावलं. हे कोणाच्या लक्षात बी नाही आलं आजपर्यंत. तुम्ही एकदम एकदम म्हणजे अशी नस पकडली माणसाची का ते आता
होऊच नाही शकत, कोणाच्या लक्षातच नाही येऊ शकत, अशी नस पकडली. बरोबर तुम्ही पाहून घेतलं का माणसं पैशाचे लालची आहे. माणसाला 200 रुपये महिना द्या आणि 5 झाडं त्याच्यापासून जगून घ्या. भविष्यात काय ते मरेपर्यंत पिढून पिढ्या तुम्हाला सावली देत राहीन, फळं देत राहीन, फुलं देत राहीन. वा वा तात्या, खरंच मानलं बा तुम्हाला. हळूहळू पाटील साहेब असा गावाचा विकास करीन का सगळे गाव आणि शहर एकाकडे आणि आपलं गाव एकीकडे. असं फक्त थांबा थोडे दिवस. हा पहिला टप्पा आला निधीचा, हळूहळू येऊ द्या, तसा तसा गावाचा विकास करेल. आणि एक काम करा तात्या, आपलं गाव पुरं व्यसनमुक्ती करून टाका आणि ते जे दारू गिरू आहे सगळं बंद करून टाका. जो दारू पितांनी दिसला त्याला 5,000 रुपये फाईन. असं करा तुम्ही, मग तर मग एकच नंबर काम होऊन जाते. अरे होय बाबा, हे काय करायला लवराला तू? व्यसनमुक्ती का आणि दारू बंद? दारू तर राजा आम्हीच पितो आणि दारू बंद बी केली आणि व्यसनमुक्ती बंद केली तरी लोक काही ऐकत नाही. लोक बाहेर जाऊन बी पेनच. त्याच्यापेक्षा राहू दे ना, 4-5 जण पोटं भरू राहिले तर पांडेल्याच्या भरोशावर. तू काय मोहनचा पांडेला बंद करायला लवराला काय? मारा जावं मला तो घरी येऊन. नाही म्हणजे पांडेला चालू ठेवी म्हणा, फक्त मसाले पानं इकत जाय. मसाले पानं, सोप चिरी हे ते पुड्या गिळ्या, पण हे नको इकू बा. हा, बाकीचे जे आहे तंबाखू सिगरेटा बिड्या हे बंद करून टाक. म्हणजे तुम्ही जे मसाले पान खाता ते चालू ठेवा आणि बाकी व्यसनमुक्ती याच्यातनी आमची तंबाखू चुन्याची पुडी बंद करा. हे तात्या, हे असं करायचं नाही, तुम्हाला सांगू राहिलो. अरे व्यसनमुक्ती गाव नाही होऊ शकत आपलं वालं. आपण ना लोकांना किती का समजावलं तरी नाही होऊ शकत ना. अरे आपण स्वतःच पेतो तंबाखू खर्रापुडी खातो ना, काय आहे त्याच्यातनी? आता गावाच्या किती दूर आहे देशी दारूची दुकान? किती दूर आहे? 5 किलोमीटर. 5 किलोमीटरहून लोक दारू पेते. सांगा, पैदल जाते पैदल येते. हे नाही होऊ शकत रे बा, हे नाही होऊ शकत. बरं जाऊ द्या, नाही तर नाही, आम्हाला काय करावं लागते? हे यायचे असे फालतूचे सल्ले काय ऐकू नका. म्हणजे 5 रुपयाची तंबाखाची पुडी घ्यायला मग का 5 किलोमीटर पाठवता का आम्हाला तुम्ही? नाही करत ना, नाही करत. बंद कसं काय करणार आहे? व्यसनमुक्ती गाव नाही होऊ शकत, हे कठीण आहे. आपण व्यसनमुक्तीचं किती काय म्हटलं तरी लोक लपून लपून काही ना काही व्यसन करतेस, समजले? त्याच्यापेक्षा चालू द्या ना बाबा. 4 लोक पोटं भरू राहिले, जाऊ द्या. ज्याला वाटते तो बंद करन व्यसन आणि ज्याला चालू ठेवायचं आहे तो चालू ठेवन. आता आपल्याच पोटा पाण्यावर मारायला लागला. भल्ला हुशार आहे, दारू बंद करून टाका गावातली. हे नाही होऊ शकत रे बा, तुम्हाला सांगू राहिलो. बरं नाही तर नाही, पा बा तुमची इच्छा. मी म्हटलं आता तुम्हाला असं. माणूस जरासा वावरातून काम गिम करून आल्यावर जरासा थकवा काढासाठी पेते. हा, काय एवढं पेतो का आपण? का भांडणं करतो लोकांसोबत, का झगडे करतो, का नालीत लोयतो? ते आता बाकीच्याची मेंटॅलिटी आहे तशी, ते पाच बसन त्याचं. अरे चेते, आपला विषय काढणं पहिले. आपल्याला 10वीच्या परीक्षेसाठी पाणी वाटायला पाहिजे ना, 2 जण. तर हेच तर आहे 2 जण, सल्यान शाहरुख काका. यायला सांगून दे, खाली पिली जाय. हे चेते बी एकदम कमी रोजात, बाकी कोणी नाही येत बरं. 200 रुपये रोजात. बरं जाऊ द्या तात्या, कोणत्या नवीन विकास आणायचा आहे तुम्हाला गावात आणा. आम्हाला थोडंसं सल्यान शाहरुख काकासोबत बोलायचं होतं. आम्ही पहिले सल्यान शाहरुख काकाला रोजगार द्यायचं म्हणून राहिलो. कोणता रोजगार देतं त्या दोघाईले? त्याला तर वावराशिवाय कोणतं काम नाही जमत. अरे तर वावरातलं काम नाही आहे आपल्यापाशी, त्याच्यापेक्षा शाही काम आहे. काय करणं आहे फक्त? हा, ते 4-5 गिल्लास आहे, ते घुमून आहे इकडून तिकडून. म्हणजे का आम्हाला का तुका सरकशीत काम करायला लवराला का इकडून तिकडून घुमायला लवराला ते 5-6 गिल्लाचं? ते जमत नाही रे बा आम्हाला. अरे तसं नाही ना हो. काय तुम्ही बी पहिले पुरी गोष्ट तर आहे का? काय म्हणून राहिलो तर आम्ही? सांग रे सोन्या, येईल सांग बरं. गोष्ट अशी आहे का आता आमचे 10वीचे पेपर चालू होऊ राहिले. तर पाणी वाटाले आम्हाला पाहिजे माणसं. त्याला म्हटलं होतं आम्ही का पोरं आणतो तर पोरं नाही पाहिजे म्हणे, आम्हाला पाहिजे म्हणे माणसं. आम्ही दोघांना तुमचं नाव दिलं बा. म्हटलं आहे आमच्या इकडे. तर सल्ल्या काका आणि शाहरुख काका, तुम्ही दोघं म्हणत असाल तर पहा बा, तुमची इच्छा असेल तर 200-200 रुपये रोज भेटते. काम बी काही जास्त नाही आहे. 11 वाजतापासून तर 2:30 वाजेपर्यंत काम आहे. पहा तुम्ही म्हणत असाल तर उद्यापासून येऊ शकता. 200-200 रुपये रोज, काम झाल्याबरोबर पैसे. तिकडून घेतले असं नाही ना, 300-400 रुपये रोज आणि इकडे देवराला 200-200 रुपये रोज. लय चॅप्टर आहे 2 जण, म्हणून तर म्हटलंय कसे काय थांबले इथं. त्याची परीक्षा आहे उद्या, अभ्यास काही करून नाही राहिले, ते अभ्यास करायला नाही चालले. पहिले इकडे कमावाची पाहू राहिले. पाहून घ्या तात्या तुम्ही. काऊन पोरं काऊन नाही म्हणून राहिले? ते माणसंच काऊन म्हणून राहिले? पोरं नाही जमत म्हणे, बालकामगार होते म्हणे ते, म्हणून माणसं पाहिजे म्हणे. मग मग म्हटलं ठीक आहे बा, बालकामगार नाही तर नाही, माणसं आणतो. 200 रुपये रोजात नाही माणसं येते का म्हणा त्याला? मुख्याध्यापक सरले लवकर आता फोन विचारू का काय रोज दिला तर? अरे काही फोन लावून फायदा नाही, मोबाईल खराब झालाय त्याचावाला. लावून पाहतो ना मी फोन. थांब मला फोन लावून विचारू देवा किती रोज दिला काय दिला. हॅलो 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 तात्या बोला ना. हॅलो हॅलो, अरे बोला ना मुख्याध्यापक सर, बोला ना. तिकडून बोलूनच नाही राहिले तुम्ही. बैकोते रे, आपलं काम बैकोते. कसं आहे म्हटलं, आता वरचे पैसे खाले भेटू राहिले होते. तात्या बैकोते आपला खेळ सगळा. हॅलो हॅलो, बोला ना सरपंच साहेब, बोला ना. काही आवाजच नाही राहिला तुमच्या मोबाईलातून. हॅलो हॅलो, अरे बोला ना मुख्याध्यापक सर. अरे तो मोबाईल झाला तुमचा खराब, कट करून डबल लावा फोन. हॅलो मुख्याध्यापक सर, मी सरपंच बोलू राहिलो, तात्या लेले. हॅलो हॅलो, अरे बोला ना. तुमचा मोबाईल खराब आहे वाटते राजू, काही आवाज नाही राहिला इकडे. अरे सांगू राहिलो तुम्हाला नाही लागत म्हणून त्याला फोन, तरी ऐकून नाही राहिले तुम्ही. तुम्ही चुपचाप बसा रे. हो ना,
आईला गुराला पण फोन लागला, आवाज नाही उराला. तुम्ही पहिले तात्या मोबाईल घ्या चांगलावाला, सरपंच आहे तुम्ही. लोकायले समस्या राहिली म्हणजे असाच जर तुमचा मोबाईल करन तर मग जमला आपला काम, फोनच नाही लागू राहिला. तात्याचाच मोबाईल खराब आहे. रोज बाबू जास्त आहे, तुम्ही काहीतरी पैसे खाऊ राहिले मंदातले, सगळं माहित आहे मला. पा तुम्हाला चलायचं असेल तर चला, तुम्ही घरी आहे म्हणून राहिलो. हा जास्त काही काम आहे नाही, फक्त पाणी वाटणं आहे. पा बाकी तुमची इच्छा. चल चल रे चेते, अभ्यास बी करणं आपल्याला 10वीचा. तात्या तर काही जुगाड पाणी लावून देत नाही म्हणे, वळकी आहे तर. जरा सेटिंग लावून दिली असती तर मग आपलं कसं मोकळं होऊन गेलं असतं काम. सॉरी सॉरी एव्हरीबडी, आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. सॉरी. अबे निघा ना बे इथून, एव्हरीबडीच्या तोंडाच्या आहे हो. एव्हरीबडी सॉरी तर बम नाही पडवायली 3 वर्षापासून. सुधारण्यातले आहे नाही हे पोट्टे, पुरे वाया गेले आहे. 10वीचं वर्ष आहे आणि ते इकडे ऑर्डर घेऊन राहिले कॅटराचे, पाणी वाटाचे. नाही हे तर पक्का आहे का याईनं तिकडून पैसे जास्त घेतले आणि पैसे खाऊ राहिले होते. आम्हाला विचार लागन पहिले मुख्याध्यापक सरले काय रोजंदारी दिली त्या हिशोबानं. नाही तर हे वरचे पैसे हर वेळेस प्रमाणे हे खाऊन घेईन ना. म्हणते काय आम्हाला कोणाचा 1 रुपया पाहिजेही नाही आणि 1 रुपया द्यायचाही नाही म्हणते जास्तीचा. बापरे. मग जाता का तुम्ही पाणी वाटाले? चालले जा घर राहिल्यापेक्षा. डायरेक्ट मुख्याध्यापक सरसोबत बोला तुम्ही, याच्या मागे नका लागू. तसंच करा लागेल ना. काय रोज आहे काय नाही, डायरेक्ट त्याच्याशीच बोलतो ना आम्ही. उद्यापासून आहे म्हणते बा 10वीचे पेपर चालू आपल्या जिल्हा परिषद शाळेतनी. ते सोन्यांचे ते आहे ना दोघं जण 3 वर्षापासून 10वीतनी. सगळे मागचे समोर चालले, हे तिथंच राहू राहिले. आणि त्या बेंचवर म्हणते ते ना डिवायडरनं नाव काढलाय म्हणते सोन्यांचे त्या. का रे मोहन, ते आता समजावून सांगायला पाहिजे त्याले का अभ्यास करा. हा ते 3 वर्षापासून विषय निघाले आहे, ते एकदावचे काढून टाका आणि चांगलं शिक्षण घ्या 11वी 12वी आणि चांगले मोठे बाबा. अरे बस रे बाबा, मी काय त्याला सांगत नाही. ते म्हणते आम्हाला काय ज्ञानाच्या गोष्टी सांगू नको. त्या बाय म्हणते किती किर मारले तर. बापरे असे म्हणते का ते? हो काय, मग तर त्याच्यासोबत काही बोलून फायदा नाही आहे. जाऊ द्या, जसं होते तसं होऊ द्या. नाही नाही असं म्हटलं नाही ते ना, पण म्हटलं तर 4 चौघात आपल्यालाच बेकार वाटते ना. आपण पहिले सपांटेला चालवणारा माणूस, आपण कुठं म्हणणार आहे काय जमते बा बोलणं असं. तू वकील आहे तर मला तुला नाही बोलू शकत ते. अरे 12 वाजता जाता तुम्ही आणि डायरेक्ट 7:30 वाजता येता तुम्ही घरी. हा उद्या पेपर आहे तुमचे, अभ्यास करा लागते की नाही करा लागत? करतो ना मोहनदा अभ्यास. काय पळून चालला काय? पुस्तकं पळून चालले का ते गायडा पळून चालले? कोणीच कुठं पळून नाही चाललं. आता घरी गेल्यावर हातपाय धुतले का बस अभ्यासच करायला भेटतो. मग रात्रीचे 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत अभ्यास चालते. मग जोपर्यंत डोळे नाही लागत तोपर्यंत अभ्यास चालते आमचा. उद्या कसा पेपर आहे ना आमचा, तर मास्तरानं एक्स्ट्रा क्लास घेतले, त्याच्यानं उशीर झाला आम्हाला. अच्छा एक्स्ट्रा क्लास, बरोबर आहे. काही महत्वाचे प्रश्न उत्तर दिले असेल त्यानं. का रे म्हटलं तुमचं काही ध्येय नाही आहे काय? का तुम्हाला शिकून असं हे वाचाय बा, डॉक्टर वाचाय, इंजिनियर वाचाय, पोलीस वाचाय, असं काही ध्येय नाही आहे का तुमचं? वा वा, प्रत्येकाचं ध्येय असते, पण आमचं ध्येय कसं आहे, जे होयान ते होयान, पाहिल्या जाय. हा म्हणजे जे नशिबात असन ते होयान. आता आम्ही ध्येयासाठी काम तर करूनच राहिलो, ध्येयासाठी आम्ही काम करूनच राहिलो, त्याच्यासाठी शिकू राहिलो. पण त्याला समजायला पाहिजे ना ध्येयाले, कामालाच गरज आहे का पुरी? त्या ध्येयाला गरज असली पाहिजे ना आमचीवाली, तर ते ध्येय आमच्यापर्यंत पोहोचत. नाही तर मग ते ध्येय घेऊन त्या ध्येयाचं काय करायचं आपल्याला? अरे ध्येय कसं येईन तुमच्यापाशी? ध्येयाला गरज पडली काय? हा तुम्हालाच काही ना काही करा लागेल, शिका लागेल, मोठं व्हा लागेल आणि त्या तुमच्या ध्येयापर्यंत पोचा लागेल. ध्येयाला थोडी गरज पडली. तेच तर म्हणून राहिलो ना मोहनदा, का ध्येयालाच गरज नाही आमची, तर आम्ही काय ध्येयाची गरज करू? हा त्याला गरज असली पाहिजे ना आमची, तेव्हाच आम्ही तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करा. आता त्याचं काही आम्हाला समोरून काही येऊनच नाही राहिलं, त्या रिस्पॉन्सच नाही राहिला, मग आम्ही काय जाऊ ध्येयापर्यंत? जसं आहे तसं चालू द्या मग. अरे जाऊ दे ना मोहन, त्याच्या मागे लागला काय? त्याला टाइमपासच करायला पाहिजे. ते करूवाले मॅट आपल्याला ध्येय ध्येय काही ध्येय नाही आहे त्याच्यावालं. हे लोकांना चाटा देणं आणि लोकांपासून पैसे वगरणं आणि छोटे मोठे व्याजाचे धंदे करणं, हा ध्येय आहे त्याचा. आणि ध्येयावर बरोबर चालू आहे त्याचं काम. पेपर आहे म्हटलं तुमचे उद्या, तर अभ्यास करा. करतो आम्ही अभ्यास, पण म्हटलं महिन्यात तुला काम पाहिजे काय? काम आहे म्हटलं 4-5 दिवसाचं. सल्ल्या काका शाहरुख काका युवराला सोबतीले. कोणता रे बा, मला सांगा ना, मी येतो. सांगा काय रोजंदारी देसान तर? रोजंदारी सारखी आहे, 200 रुपये रोज आहे आणि रोजाचा हिशोबानं काम आहे. तुम्हाला फक्त पाणी वाटणं आहे 11 वाजतापासून 2:30 वाजेपर्यंत, बस. बाकी काहीच नाही. काम झालं, नगद पैसे. 200 रुपये रोज काय पुरते रे बा? ओव्हर टाइम असेल तर सांग, ओव्हर टाइम करतो. म्हणजे कसा 300 रुपये रोज पडते. अरे ओव्हर टाइम म्हणजे काय? तिथे काय रात्रीचे पेपर द्यायला लावता का 10वीचे? आपल्या जिल्हा परिषद शाळेत आहे. हा तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही या 2 जण उद्या. मोहनदा तूही चालतं काय नाही तरी. हा नाही मग राहू दे बा, मी काही येत नाही, मला काय पुरत नाही तर 200 रुपये रोज. बरं सल्ल्यान शाहरुख आहे काय? ठीक आहे ना, येऊन जातो ना मग. काय आहे ते, मी फोन लावून देतो त्याला. किती वाजता म्हटलं? 11:30 वाजता काम चालू आहे, 11 वाजता टच होतो, 2:30 वाजता काम खतम होईल, 3 वाजेपर्यंत तुम्ही मोकळे. बरं ठीक आहे ना, 4-5 दिवस घरी येतं मग चाललं जा. आणि मोहनदा उद्या पांटेला चालू ठेवतो. कसं आहे, पान खाऊन गेलं त्याला मस्त का डोकं चांगलं चालते, माझा अभ्यास होते, तसा अभ्यास नाही होत. हा आणि एक काम कर, आता 2 पानं बांधून दे, कारण आता आम्ही जातो घरी. मग जेवण केलं का झोप येते ना, तर पान खाल्ल्यावर झोप नाही येत, अभ्यास चांगला होते. दे 2 पानं बांध, मसाल्याचे एकदम कडक,
तुला माहिती आहे बाकी कसं काय बनवावं लागतं आपलं मटेरियल जास्त वाजतं. चल बनव पटकन. म्हटलं जरा सोप सुपारी जास्त टाकजो फक्त मोहनदा. सुपारी तर अगं बघा टाक, कारण जेपर्यंत सुपारी राहील तिथपर्यंत काही झोप येत नाही. चांगला अभ्यास करा 10वीचा, सगळे विषय पास करा. 11वी 12वी करा. तुम्हाला काय बनायचं आहे? इंजिनिअरिंग बनायचं आहे का डॉक्टर बनायचं आहे का सायंटिस्ट बनायचं आहे का आपल्याला तुम्हाला राजकारणात उतरून देशाचं वाटोळं करायचं आहे? काहीतरी याच्यातलं निवडण करा बा, काही ना काही. हा, काही ना काही तर करा. काही ना काही तर ह्या गावासाठी आठवण राहू द्या तुमचीवाली. झाले का पानं दे, गोष्टी नको करू आणि फालतू काही डोकं काही खाऊ नको आमचं. खरंच तुम्ही शाळेत शिकायला चालले का काय चालले? काय म्हटलं हुल्लेरबाजी करायला चालले? हा, हे गाडी आणि चष्मे. अरे सुधरा बे, आता तरी सुधरा. हा, रातचे कोण चष्मे लावून घुमते रे? रात्रीचे चष्मे फक्त सोन्या आणि चेत्या लावून घुमते. चल येतो मोहनदा. अंधेरी रातों में सुनसान राहों पर. काय कसे गाणे म्हणत चालले रे? अरे काही स्पीकर नाही आहे त्याले, काही स्पीकर नाही आहे. काही टेन्शन नाही घेते. 10वी आहे का 12वी आहे का बोर्डाची परीक्षा आहे, काहीच घेणं देणं नाही. शाळेत असं गेले नाही ते इतके दिवस. घे जरा सोन्या पटापट पेज फाडते आणि चिट्ट्या बनव छोट्या छोट्या. हा, रिडक्शन मारून आणले ना ते बी कर. घे जरा रप हात चालू. बस 12:30-1 वाजेपर्यंत तर पुऱ्या चिट्ट्या बनवून तयार होऊन जाते. हा, तुला माहिती आहे ना कुठं कुठं ठेवा लागते तर. मागत आहे सापडल्या होत्या बरोबर लपवतो. काही टेन्शन नको घेतो, बरोबर लपवतो मी आता. गाडी काही नेऊ नाही देत, सायकलनं झाला का ना आपल्याला आता. आणतो मी मा बाबाची सायकल. पहिले घे ना पटापट फाडणं जरा पेज. रप कॉप्या कर, घे पटापट. प्रणाम मातोश्री. चला आज्ञा असावी. बातच येतो मी पेपरावरून. सुखाचा राय माय आणि लवकर पेपरात पास होय आणि पुरे विषय पूर्ण बरोबर काढून पहिला नंबर पटको तू आता. प्रणाम पिताश्री. सुखाचा राय पण पहिला नंबर आणतो वर्गात, समजला ना? नाही तर मग आखरीहून पहिला येशील. नाही बाबा, पहिला म्हणजे पहिलाच नंबर आणि काही झालं तरी चालते. हेच म्हणतो मी. अभ्यास चांगला झालाय वाटते. चला जा. अरे दप्तर कुठे गेलं त्याला? दप्तर पेन पेन्सिल सगळं सगळं चेत्याच्या जिथं आहे. जाता जाता घेऊन घेतो. आणि तुमची सायकल घेऊन चाललो म्हटलं मी. सायकलला काय जा लागते? चुपचाप पैदल होय ना. आहेच किती 10-15 पावलं टाकलं तर शाळा येते रे तुमची. सांग ना वाईव, सांग ना. हा, पेपराचा पहिला दिवस आहे ना, इम्प्रेशन डाऊन होईल ना आपल्या घराण्याचं. जाऊ द्या जी त्याला, जाऊ द्या. सायकलला जाऊ द्या ना. तुम्ही आजच्या दिवस दुसऱ्याच्या गाडीवर चालले जा. नाही तर खरी, पण सायकल जर हरपली तर तुला हरपल्यासारखा झोडपी. एवढं लक्षात ठेवतो. नाही हरपत ना. तुम्ही कने निगेटिव्ह विचार करता. जाय रे बाबू, जाय तू घेऊन जा. चला येतो आई बाबा. आशीर्वाद असाच राहू द्या. आशीर्वाद जर राहिला तर पहिला नंबर पक्का आहे आपला. अच्छा चालता होय लवकर. इच्छा इथं जीवावरच त्याच्यावाल्या. सायकल पाहिजे त्याला, गाडी पाहिजे, चष्मे लावून जाते. का शिकायला चालले का मस्त करायला चालले? सायकल जगच्या त्याची वापस आली पाहिजे. नाही तर मापेक्षा बेकार कोण नाही. तू सांगू राहिलो. अरे हाव ना, येते ना सायकल. का भंगारमध्ये इकायला घेऊन चाललो का दिले? पाया लागू दे आई, पाया लागू दे. चांगला आशीर्वाद दे मले. मग पहिलाच पेपर होया. चांगला धूमधडाकेबाज गेला पाहिजे. चांगले लग्न पाया. हे कोणते पाया लग्न होय त्याला? झोपून राहिला, आधी कपडे खराब होईल, मला धुवा लागल. अरे बापरे, डायरेक्ट दंडवत प्रणामच करू आला तू तर. सुखाचा राय माय पहिला नंबर पटको वर्गात मी. हा, 3 वर्ष झाले विशेष काढू राहिला तू. आता 4थं वर्ष लावशील तर चांगली बत्ती देईन त्याला बाबा. एवढं लक्षात ठेवतो तू. तू टेन्शन नको घेऊ, पुरे विषय क्लिअर करतो. पाया लागू बाबा. जाय जाय पोऱ्या, आणि पुऱ्या भारताची 1 नंबर पटको तू आता. जाय, अभ्यास झाला चांगला त्याला. दिवस रात्र एक केले बाबा, एवढा अभ्यास केलेला आहे. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. पहिला नंबर म्हणजे पहिला नंबरच आहे ना आपला. आणि तू रे, तू कितवा नंबर पटकवता? पहिला नंबरचा माय पोरगा पटकवतो म्हणजे पहिला, त्याचा तो दुसरा माय काय आहे त्याच्यात नाही. हा, दोघं जण घराण्याचं नाव काही ना काही रोशन करा तुम्ही आता. पहिला नंबर आणि दुसरा नंबर. बस तिसरा चौथा कोणाचा आला चालते. झालं का रे पाया लागून का झोपला? चल उठ लवकर, चल पेपराला चल. पेपर 12:30 वाजताचा आहे का तुमचा? नाही काऊन? पेपर तर आमचा 11 वाजताचा आहे. 12:30 वाजले ना घड्याळी. हा, आणि तुम्ही इथंच टाइमपास करू राहिले का? पाया लागू दे, हे करू दे, ते करू दे. अबे बस लवकर चेत्या. चल चल लवकर चल. पेपर 11 वाजता चालले 12:30 वाजता. बस झाले. याही वर्षी ते विषय घेऊन बसतेच. कितीक माराव या पोट्याले, कितीक नाही विचार पडला रे देवा. अरे दे रे राजा मोहन, लवकर कर ना जराशे पानं. एवढा वेळ लागू राहिला का 2 पानं पानासाठी? तुले तर 5-6 पानं पानाला दिलं तर बस दिवस लावशील तू. चालूच आहे ना देशमुख साहेब, चालूच आहे पान बांधणं. थांब ना जरा, सगळं मटेरियल टाकायला लागेल तेव्हा बरोबर लागेल. जरा कत्ता लावून ठेवलाय त्याला रंगयासाठी. मन्या पाणी वाटायला गेला का मग मोहन? अरे हेच दोघं दिसले नाही मला सोन्यांच्या त्या जाताना पेपराले. ठेव गेला असं का पाणी वाटाले? हा, हेच तर दिसले नाही, ते इथूनच आवाज देत जाते. दे लवकर लवकर पानं दे. थांबा रे, टाइम लागते यायच्या बनायचे. अरे घे ना लवकर सोन्या, हिसकनं बनलेलेच आहे ना पानं, त्याला द्यायच्या पहिले हिसक लवकर चल. अबे पानं आणा रे. अबे साधे पानं नाही होते, तंबाखाचे पानं होय. तंबाखू काढून फेकतो त्याच्यातला. टेन्शन नको घेऊ मोहनदा. तू या डोळ्यासमोरून ते हिसकून पानं निवड राहिले, तू काय करू राहिला? अरे माहिती नाही पडू दिलं त्यानं. तुम्ही दोघं काय करू राहिले? ते तुम्हाला काय झालं अडवाले? हा, गेले आता ते. आम्हाला लागेल आता पानासाठी. चल जाऊ दे आता, मूड खराब झाला, आता नाही खायचे पानं. चला हो समोर. नगाचे गिराई गेले माये आणि यानं उधारीत पानं नेले उडून इथून. काय करावं या दोघांचं? पेपराले चालले तिकडे. काय काय पानं खाले चालले, काही समजून नाही राहिलं.
अरे लवकर ए, थांबा रे चल टाक लवकर सोने, टाक लवकर सायकल. अबे काय टाइम आहे का तुमचा याचा? 11 वाजताचा पेपर 12:30 वाजता येऊ राहिले. हा जा लवकर जा आता. चल लवकर, चल वर्गात चल लवकर.